आज 18 मे 2026 आहे आणि आजच्या या विशेष सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा आपण रोजच्या जीवनात वापर करतो पण त्याकडे कधी लक्षच देत नाही. अगदी खरंय. म्हणजे जोपर्यंत काही बिघाड होत नाही तोपर्यंत आपण लक्ष देत नाही. हो ना? म्हणजे विचार करा, इमारतींमधले जे स्टीलचे पाईप्स असतात ना, ते अगदी आपल्या मानवी शरीरातल्या नसा आणि हाडांसारखे असतात. जोपर्यंत ते फुटत नाहीत किंवा कुठून पाणी गळत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची आठवणही येत नाही. हो, आणि विशेषतः मोठ्या गगनचुंबी इमारतींमध्ये या अदृश्य रक्तवाहिन्या अक्षरशः मैलोन मैल पसरलेल्या असतात. अगदी बरोबर. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश आहे IS 1239 म्हणजेच IS 1239 या तांत्रिक स्टँडर्डची माहिती घेणं. आणि यासाठी आपण ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डची कागदपत्रे, सर्टिफिकेट्स वर्ल्ड, इन्फ्रालॅन्सचे अहवाल आणि रेडिटवरच्या इंजिनिअरिंग चर्चांचा आधार घेणार आहोत. हो, हे स्रोत खूपच रंजक माहिती देतात. खरं तर मी विचार करत होतो की प्राचीन काळी लोक पाण्यासाठी बांबू किंवा मातीचे पाईप्स वापरायचे, कधीकधी शिशाचे म्हणजे लेडचे पाईप्स असायचे. तिथून आपण आजच्या या प्रगत स्टील पाईप्सपर्यंत कसा प्रवास केला याचं मला खूप आश्चर्य वाटतं. बघायला गेलं तर हा प्रवास समजून घेण्यासाठी औद्योगिक क्रांतीचा म्हणजे इंडस्ट्रियल रेव्होल्यूशनचा संदर्भ खूप महत्वाचा ठरतो. अच्छा, म्हणजे त्या काळात बदल झाले का? हो ना. औद्योगिक क्रांतीपूर्वी ज्या प्रणाली होत्या त्या अतिशय कमी दाबावर काम करत होत्या. पण जसजसे कारखाने उभे राहिले, वाफेवर चालणारी इंजिने आली आणि प्रचंड दाबाखाली वाफ वाहून नेण्याची गरज निर्माण झाली, तसतसे जुने पाईप्स फुटण्याच्या घटना वाढू लागल्या. बापरे, म्हणजे अपघात होत असतील? हो, खूप जास्त. बॉयलरचे स्फोट होणे ही तेव्हा एक सामान्य आणि जीवघेणी समस्या बनली होती. यातूनच एका अत्यंत मजबूत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रमाणित यंत्रणेची गरज निर्माण झाली. प्रमाणित म्हणजे स्टँडर्डाइज्ड सिस्टम, बरोबर? अगदी बरोबर. एक अशी यंत्रणा जिचा दर्जा ठराविक नियमांच्या चौकटीत मोजला जाऊ शकेल. आणि याच गरजेतून स्टील वेल्डिंग तंत्रज्ञान विकसित झालं. भारतामध्ये पाईप्सच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी BISने IS 1239 हे स्टँडर्ड लागू केलं. हां, म्हणजे निर्मिती कुठेही झाली तरी पाईपची गुणवत्ता आणि सुरक्षितेची खात्री असली पाहिजे. नक्कीच. आता जुन्या काळातील बांबूच्या पाईप्सकडून थेट आजच्या प्रमाणित यंत्रणेकडे वळताना नक्की हे IS 1239 स्टँडर्ड काय आहे आणि त्यात कोणते नियम आहेत हे मला जाणून घ्यायचंय. खरं तर हे स्टँडर्ड अतिशय पद्धतशीरपणे विभागलेलं दिसतं. याचे 2 मुख्य भाग आहेत. कोणते 2 भाग? भाग 1 जो 2004 मध्ये सुधारित झाला तो वेल्डेड आणि सीमलेस स्टील ट्यूब्ससाठी आहे, जे पाणी किंवा हवा आणि वाफेसाठी वापरतात. आणि भाग 2 हा फिटिंग्ससाठी आहे. फिटिंग्स म्हणजे एल्बो आणि टी वगैरे का? हो, एल्बो ज्यातून आपण दिशा बदलतो, टी ज्यातून शाखा जोडल्या जातात, तसेच सॉकेट्स आणि रिड्युसर्स. हे स्टँडर्ड 6 mm ते 150 mm नॉमिनल बोर म्हणजे आतल्या व्यासाच्या पाईप्सना कव्हर करतं. अरे अच्छा, इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बरं का. पाईप सरळ असतात, पण हे जे फिटिंग्ज असतात, जे प्रवाहाची दिशा बदलतात, त्यांना प्रवाहाच्या वेगाचा आणि दाबाचा अचानक येणारा धक्का सहन करावा लागतो ना. अगदी बरोबर ओळखलत. हा इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय अचूक विचार आहे. फिटिंग्सच्या ठिकाणी टर्ब्युलन्स किंवा प्रवाहातील खळबळ सर्वाधिक असते. म्हणजे जिथे वळण असतं तिथे? हो ना. जेव्हा पाण्याचा किंवा वाफेचा वेगवान प्रवाह एखाद्या एल्बोपाशी 90 अंशात वळतो तेव्हा तिथे निर्माण होणारा दाब सरळ पाईपपेक्षा खूप वेगळा असतो. त्यामुळेच भाग 2 मध्ये या फिटिंग्सच्या जाडीवर, त्यांच्या थ्रेडिंगवर अतिशय कठोर निकष दिले आहेत. आणि या कागदपत्रांमध्ये अजून एक भारी गोष्ट मला वाचायला मिळाली, ती म्हणजे कलर कोडिंग. म्हणजे ट्रॅफिक सिग्नलच्या रंगांसारखंच आहे हे. हो, हे कामगारांच्या सोयीसाठी असतं. बांधकामाच्या ठिकाणी शेकडो पाईप्स पडलेले असतात. प्रत्येक पाईप मोजून पाहणं शक्य नसतं. बरोबर. मग यासाठी पिवळा, निळा आणि लाल असे रंग वापरतात ना. हो, हलक्या किंवा लाईट पाईपसाठी पिवळा रंग, ज्याला आपण क्लास A म्हणतो. मध्यम पाईपसाठी निळा रंग म्हणजे क्लास B. आणि जड किंवा हेवी पाईपसाठी लाल रंगाचे पट्टे वापरले जातात. हा क्लास C असतो. आता इथे मला एक साधा प्रश्न पडतो. जर लाल रंगाचे हेवी पाईप सर्वात जाड आणि मजबूत आहेत, तर मग लोक नेहमी सगळीकडे लाल रंगाचेच पाईप्स का वापरत नाहीत? हा प्रश्न खूप जणांना पडतो. म्हणजे जाड आणि जड पाईप वापरला की सुरक्षेचा प्रश्नच मिटेल ना? प्रथमदर्शनी हा विचार अगदी बरोबर वाटतो. पण प्रत्यक्ष बांधकामात फक्त जाड म्हणजे उत्तम हा नियम लागू होत नाही. असं का?
कारण भारी पाईप्स हे हलक्या पाईप्सपेक्षा वजनाने खूप जास्त असतात. जर एखाद्या गगनचुंबी इमारतीत सगळीकडे हेवी पाईप्स लावले तर त्या इमारतीच्या स्ट्रक्चरवर हजारो किलाचा अनावश्यक डेडलोड वाढतो. अरे बापरे, म्हणजे इमारतीचं स्वतःचंच वजन इतकं वाढेल. नक्कीच, आणि पाईपची जाडी वाढली की त्याचा खर्चही प्रचंड वाढतो. इंजिनिअरिंग हे नेहमी सुरक्षितता आणि किफायतशीरपणा यांचा समतोल साधण्याचं शास्त्र आहे. अच्छा, म्हणजे जिथे गरज आहे तिथे जाड पाईप. हो, जिथे पाईप जमिनीखाली गाडायचा आहे किंवा प्रचंड दाबाने पाणी वर चढवायचं आहे तिथे लाल पाईप योग्य आहे. पण जिथे पाईप फक्त गुरुत्वाकर्षणाने पाणी खाली आणण्याचं काम करत आहे तिथे निळा पाईप पुरेसा असतो. हे समजण्यासारखं आहे, पण यातून एक नवीन प्रश्न उभा राहतो. हे पाईप्स फक्त रंगाने ओळखले जात नाहीत, तर त्यांना ISI मार्क मिळवण्यासाठी काहीतरी कठीण तांत्रिक प्रक्रियेतून जावं लागत असेल ना? नक्कीच, ही निर्मिती आणि टेस्टिंगची प्रक्रिया खूप कडक असते. पाईप बनवण्याची प्रक्रिया नक्की कशी असते? सर्वात आधी हॉट किंवा कोल्ड रोल्ड स्टीलच्या लांब पट्ट्यांना एका रोलिंग मशीनमधून पाठवलं जातं. तिथे त्यांना हळूहळू गोल आकार मिळतो आणि मग त्याच्या दोन कडा एकमेकांना जोडल्या जातात. म्हणजे वेल्डिंग केलं जातं. तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्यानंतर पाईप्सना गंजण्यापासून वाचवण्यासाठी गॅल्व्हनायझेशन केलं जातं. गॅल्व्हनायझेशनसाठी काही वेगळं स्टँडर्ड असतं का? हो, त्यासाठी IS 4736 या स्टँडर्डचा संदर्भ घेतला जातो. पण यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे टेस्टिंग. टेस्टिंगबद्दल बोलण्याआधी मला एका गोष्टीवर तुमचं मत हवंय. रेडिटवरील चर्चेचा संदर्भ मी वाचत होतो. तिथे लोक नेहमी सीमलेस विरुद्ध वेल्डेड पाईप्सवर वाद घालतात. हां, तो नेहमीचाच वाद आहे. हो ना. तिथे लोकांचा एक समज आहे की वेल्डेड पाईप्स कमजोर असतात. जर त्यांना जोडलेलं असेल तर तो जोड म्हणजे त्या पाईपची सर्वात कमकुवत बाजू नाही का? हा एक अतिशय जुना आणि आता कालबाह्य झालेला गैरसमज आहे. खरंच? हो, आधुनिक ERW प्रक्रिया अतिशय विश्वासार्ह, एकसमान आणि किफायतशीर आहे. ह्या प्रक्रियेत दोन कडा जोडण्यासाठी कोणताही बाहेरील धातू वापरला जात नाही. म्हणजे फिलर मटेरियल नसतं? अजिबात नाही. अत्यंत उच्च वारंवारतेचा विद्युत प्रवाह त्या कडांमधून पाठवला जातो आणि स्टीलच्या स्वतःच्या रेझिस्टन्समुळे तिथे प्रचंड उष्णता निर्माण होते. त्या कडा अक्षरशः वितळून एकमेकात एकरूप होतात. अरे वा, म्हणजे तो मूळ धातूच एकजीव होतो. अगदी तसंच. वेल्डिंग झालेली जागा ही मूळ धातू इतकीच किंबहुना कधीकधी त्याहूनही अधिक मजबूत असते. सीमलेस पाईप्स म्हणजे ज्याला जोड नसतो ते खरोखरच उच्च दाबासाठी वापरले जातात, जसे की बॉयलर आणि तेल उद्योगात. पण सामान्य आणि औद्योगिक वापरासाठी ERW पूर्णपणे सुरक्षित आहे. अच्छा, पण ही सुरक्षितता नुसती बोलून चालत नसेल. त्यासाठी तुम्ही मगाशी टेस्टिंगबद्दल काहीतरी सांगत होतात. हो, क्लॉज 11 नुसार केली जाणारी हायड्रॉलिक टेस्ट खूप महत्वाची असते. ही टेस्ट कशी करतात? ह्या चाचणीमध्ये प्रत्येक पाईपच्या आत पाणी भरून त्यावर 5 मेपा इतका प्रचंड हायड्रोस्टॅटिक दाब दिला जातो आणि गळती तपासली जाते. 5 मेपा? म्हणजे हा दाब नक्की किती असतो? गुणवत्ता आणि क्रॅक रेझिस्टन्स तपासण्यासाठी बेंड आणि फ्लॅटनिंग टेस्ट केली जाते. फ्लॅटनिंग म्हणजे चपटं करणं. हो, पाईपला प्रेस खाली ठेवून अक्षरशः चपटं केलं जातं. तसंच ब्लिस्ट एक्सपॅन्शन टेस्ट पण असते. जर पाईप वाकवल्यावर किंवा चपटा केल्यावरही तिथे क्रॅक गेला नाही तरच तो पाईप पास होतो. हे ऐकायलाच खूप कडक वाटतंय. पण लॅबमध्ये पास झालेले हे पाईप्स जेव्हा खऱ्या जगात वेगवेगळ्या हवामानात वापरले जातात तेव्हा काय होतं? तिथेच तर खरी कसोटी असते. वेगवेगळ्या हवामानानुसार पाईप्सची निवड पूर्णपणे बदलते. म्हणजे किनारपट्टीच्या भागात वेगळे पाईप्स लागतात का? नक्कीच. किनारी भागात जिथे हवेतील मिठामुळे आणि आर्द्रतेमुळे गंज लवकर लागतो तिथे गॅल्व्हनाइज्ड हेवी क्लास पाईप्स लागतात. आणि जिथे हवा कोरडी असते तिथे? कोरड्या भागात साधे ब्लॅक स्टील पाईप्स चालू शकतात. पण जर औद्योगिक पट्टा असेल तर तिथे ॲसिडिक धुरामुळे पाईप्स लवकर खराब होतात. तिथे अधिक संरक्षणाची गरज असते. या हवामानाच्या आणि चुकीच्या निवडीच्या परिणामांबद्दल स्रोत कागदपत्रांमध्ये एका केस स्टडीची चर्चा केली आहे. हो, ती प्लंबिंग सिस्टम निकामी झाल्याची केस स्टडी ना? हो, एका अपार्टमेंटमध्ये प्लंबिंग सिस्टम फक्त 6 वर्षात निकामी झाली. म्हणजे इमारतीचं आयुष्य 50-60 वर्षांचं असतं आणि तिथे 6 वर्षात पाईप्स गंजले. तपासात काय आढळलं तिथे? तिथे खूप मोठ्या चुका झाल्या होत्या. त्यांनी मीडियम ऐवजी लाईट क्लासचा पाईप वापरला होता. दुसरं म्हणजे गॅल्व्हनायझेशन अतिशय खराब दर्जाचं होतं. आणि मी वाचलं की थ्रेडिंग सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते.
हो, जेव्हा तुम्ही लाईट पाईपला थ्रेडिंग करता म्हणजे आटे पाडता तेव्हा तो धातू आधीच पातळ असतो आणि आणखी कापला जातो. त्यामुळे तो जोड दाबाखाली सर्वात आधी फुटणार हे निश्चित असतं. परिणामी पाणी गळती आणि प्रदूषण झालं असणार. हो, शेवटी ते सर्व बदलून IS 1249 मीडियम क्लास GI पाईप्स नव्याने बसवावे लागले. म्हणजे हे अगदी बर्फाळ प्रदेशात कुडकुडत्या थंडीत कोणीतरी फक्त सुती टी शर्ट घालून गेल्यासारखं आहे हे. थोडे पैसे वाचवण्यासाठी चुकीचा पाईप निवडला आणि संपूर्ण इमारतीचं नुकसान झालं. अगदी चपखल उपमा दिलीत तुम्ही. म्हणूनच यावरून इंजिनियर्ससाठी काही व्यावहारिक टिप्स आपण लक्षात घ्यायला हव्यात. कोणत्या टिप्स? पहिली गोष्ट म्हणजे प्लंबिंगसाठी नेहमी मीडियम किंवा हेवी क्लास पाईप वापरणं, घराबाहेरच्या कामांसाठी GI पाईप्सला पसंती देणं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाईप्स भिंतीत लपवण्यापूर्वी त्यांची हायड्रो टेस्ट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हो, एकदा प्लास्टर झालं की आतली गळती शोधणं शक्यच आहे. आता पाईप्सच्या योग्य निवडीचं महत्त्व आपल्याला समजलंय, पण या क्षेत्राशी निगडीत काही गैरसमज पण आहेत. हो, एक खूप मोठा गैरसमज आहे तो कोणता? की GI पाईप्स कधीच गंजत नाहीत हा. हो, लोकांमध्ये हा सामान्य समज आहे की एकदा झिंक लावलं की लोखंड कायमचं सुरक्षित झालं. पण वास्तव हे आहे की त्यावरील झिंकचा थर कालांतराने संपुष्टात येतो. म्हणजे ते कायमस्वरूपी नसतं. अजिबात नाही. या प्रक्रियेला सॅक्रिफिशियल ॲनोड म्हणतात. झिंक लोखंडाला वाचवण्यासाठी स्वतः गंजत राहतं आणि जेव्हा तो झिंकचा थर उडतो तेव्हा आतल्या स्टीलला गंज लागण्याची प्रक्रिया सुरू होते. अच्छा. आणि GI पाईप्स वेल्ड करताना काही सुरक्षेचे धोकेही असतात असं मी वाचलं होतं. हो, तो एक अतिशय गंभीर धोका आहे. जेव्हा GI पाईप वेल्ड करतात तेव्हा झिंकचा विषारी धूर निघतो जो आरोग्यासाठी अत्यंत घातक असतो. या धुरामुळे कामगारांना मेटल फ्यूम फीवर होऊ शकतो. बापरे, म्हणजे थंडी वाजून ताप येणं वगैरे. हो, म्हणूनच आता या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी भविष्यातील तंत्रज्ञान बदलत आहे. नॅनो गॅल्व्हनायझेशन सारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढतोय. नॅनो गॅल्व्हनायझेशन म्हणजे काय नक्की? यामध्ये अतिशय पातळ पण रेणूंच्या पातळीवर प्रचंड मजबूत असा झिंकचा थर दिला जातो. तसंच मॅन्युफॅक्चरिंगमध्ये रोबोटिक आणि AI आधारित इन्स्पेक्शनचा वापर सुरू झालाय. AI आणि नॅनो टेक्नॉलॉजी प्लंबिंगमध्ये? हे ऐकायला एखाद्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय खरं तर. याचा खरोखरच फायदा होणार आहे का? नक्कीच होणार. हे आपण मोठ्या चित्राशी जोडून बघायला हवं. वाढतं शहरीकरण, स्मार्ट सिटीज आणि हायड्रोजन पाईपलाईन्स यांसारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी अशी 100% अचूकता आणि मॉनिटरिंग सेन्सर्स आवश्यक आहेत. तिथे अल्ट्रासॉनिक सेन्सर्स आणि AIचे मशीन लर्निंग मॉडेल्स वापरून आतला सूक्ष्म क्रॅक एका सेकंदाच्या आत शोधला जातो. IS 1239 सारखे स्टँडर्ड्स या सर्व नवीन तंत्रज्ञानाचा पाया बनतात. खरंच, आजच्या या चर्चेत आपण बांबूच्या पाईप्सपासून ते लेझर वेल्डेड आणि AI इन्स्पेक्टेड पाईप्सपर्यंतचा संपूर्ण प्रवास उलगडला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की IS 1239 हे फक्त एक कंटाळवाणे तांत्रिक कागदपत्र नाहीये. नाही, अजिबात नाही. तर तो आपल्या पायाभूत सुविधांचा आणि पाणी पुरवठ्याचा एक अतिशय मजबूत कणा आहे. अगदी बरोबर. हा इंजिनिअरिंगचा तो पाया आहे ज्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो. आपण आता चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत, पण जाता जाता माझ्या मनात एक विचार आला जो स्रोत कागदपत्रांच्या आधारे मला सुचला. कोणता विचार? भविष्यातील पाईप्समध्ये स्मार्ट सेन्सर्स आणि मॉनिटरिंग सिस्टीम येत आहेत. जर आपल्या इमारतीच्या या अदृश्य रक्तवाहिन्या स्वतःच एक डेटा हब बनल्या तर काय होईल? अरे वाह, हा खूपच रंजक विचार आहे. हो ना. कदाचित भविष्यात एखादा पाईप लीक होण्यापूर्वीच किंवा पाण्याचा एक थेंबही जमिनीवर पडायच्या आधी त्या पाईपमधनं थेट इंजिनियरच्या किंवा घरमालकाच्या मोबाईलवर एक मेसेज येईल की मला दुरुस्तीची गरज आहे. म्हणजे सेन्सर स्वतःच धोक्याचा इशारा देतील. हो. तंत्रज्ञानाच्या या युगात भौतिक वस्तू आणि डिजिटल डेटा यांचा हा संगम आपल्याला एका नव्या जगाकडे नेत आहे. आणि अशा या भविष्यातील तंत्रज्ञानावर नक्कीच आपण सर्वांनी विचार करायला हवा. आजची चर्चा आपण इथेच थांबूया.